तर संपूर्ण महाराष्ट्रातले 30 ते 35 जिल्हा प्रमुख आणि जे आमचे उमेदवार होते 35 त्यांना पण बोलावलं आहे. एकूण 60 ते 70 लोकांची ही बैठक आहे. या बैठकीमध्ये आता सगळ्या चर्चा, सगळ्यांचे विचार ऐकून एकंदरीत त्या भागातली काय परिस्थिती आहे आणि कशा पद्धतीनं आपण इथली राजकीय वाटचाल करावी त्या संदर्भातला खरं तर चर्चा होणार आणि मग समोर तसा निर्णय घेऊ. देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालं, ते तिसऱ्यांदा मुख्यमंत्री बनणार आहेत. तर काय त्यांना शुभेच्छा आहे. अखेर चांगला कारभार करावा. शेतकऱ्याची कर्जमाफीचं तुम्ही सांगितलं होतं ते तातडीनं करावी, म्हणजे अधिक आत्महत्या व्हायच्या अगोदर शेतकऱ्याची कर्जमाफी द्यावी आणि दिव्यांगांच्या मानधनामध्ये वाढ करावी. मला असं वाटतं का एकंदरीत जशी लाडकी बहीण आहे तसे लाडके शेतकरी करता येईल काय, लाडका मजूर करता येईल काय, लाडका दिव्यांग करता येईल काय, हा विचार करावा. शिंदेना उपमुख्यमंत्री पद किंवा केंद्रात मंत्रीपद भाजपने ऑफर दिले आहेत, तर शिंदे राज्यात उपमुख्यमंत्री स्वीकारू शकतात का, असं तुम्हाला वाटतं? ते राज्यातच स्वीकारेल शक्यता आहे. त्याने गृह खाता पण मागितलं आहे, पण भाजप द्यायला तयार नाही आहे. तर भाजप कसं काय देणार आहे? भाजप जेव्हा सत्तेत पूर्ण येतं त्यांना सत्तेत ठेवलं हेच भरपूर झालं. भाजपने तेवढी तरी जाणीव ठेवली. अजितदादांना पण उपमुख्यमंत्री करणार काय झालंय का एकंदरीत भाजपचा जो गोल होता तो पूर्ण मारलेला आहे. त्यांनी इथून 2035 मध्ये काय होईल आणि काय करायचं असा राष्ट्रीय पक्ष आहे. त्यांचा कोणी मित्र नाही आणि त्यांचा कोणी दुश्मन पण नाही. एकंदरीत भाजपची वाटचाल अशी आहे. प्रफुल्ल पटेल आणि श्रीकांत शिंदे यांना केंद्रात मंत्रिमंडळ मिळू शकतात असा चर्चा आहे. चांगली गोष्ट आहे. मला वाटतं आता या सगळ्या समीकरणात सत्तेत श्रीकांत शिंदे असेल किंवा प्रफुल्ल पटेल असेल, केंद्रामध्ये सुद्धा अस्थिरता निर्माण होऊ नये. कदाचित केंद्रात जर गरज राहिली नसती तर आज राज्याचं चित्र वेगळं राहिलं असतं. पण भाजपला केंद्रात पण गरज आहे ना मित्रपक्षाची. मित्रपक्ष नाही तर केंद्रात मग सत्ता ते पण अडचणीत येऊ शकतं. उपमुख्यमंत्री पद नाही स्वीकारलं तर शिंदेना अजितदादा आणि फडणवीसांवर अवलंबून राहावं लागेल का? सध्या काय आहे, केंद्र सत्ता आहे हे अतिशय मजबूत स्थानी सध्या BJP आहे. केंद्रामध्ये सत्ता असल्यामुळं खाली कोणी मला वाटत नाही कोणी काही वेगळ्या भूमिका घेईल. केंद्रात सत्ता नसती तर मग चित्र वेगळं राहिलं असतं. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.